Okay, selection of plant. Pallavi, selection of proper location. Shraddha, different tools. Akshata, select correct spot kiva location. Tushar, first we all need suitable soil. We know that fertility and also texture. Okay, Asmita, good quality of soil. अथर्व, फळबाग ही दीर्घकाळ चालणारा व्यवसाय असल्यामुळे जमिनीची निवड व पाण्याची उपलब्धता. इरिगेशन अँड सॉइल. जान्हवी, प्रिपरेशन ऑफ लँड. तृप्ती, प्रॉपर इरिगेशन. लेबर फॅसिलिटीज. ओके. वैदेही, क्लायमेटिक कंडिशन्स. करेक्ट. हाय यील्डिंग व्हरायटी, सिलेक्शन ऑफ फर्टाइल सॉइल, स्टडी ऑफ क्लायमेटिक कंडिशन्स. मयूर, सिलेक्ट फर्टाइल सॉइल, प्रॉपर लँड. पल्लवी, ओके. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. किशोरी प्रसाद, गुड स्पेस. फर्टिलायझर्स आलेलं आहे. ओके. गुड स्पेस, लोकेशन, फर्टाईल सॉइल, सुटेबल सॉइल, फर्टिलिटी, इरिगेशन, लेबर. प्रणव, ओके. टाईप ऑफ लँड. ऑल राईट, आय थिंक तुम्हाला प्रत्येकाला कळलेलं आहे. प्रॉपर नॉलेज अबाउट फ्लावरिंग, फ्रुटिंग, correct. Perennial crops, all correct, because you are taking fruit crops which are perennial. Maintain germination climate, select proper plant, proper site. All right, ठीक है. Okay, so I think you got. Now let's move. Create the right temperature for your orchard. Create right temperature for your orchard. जर तुम्ही ग्रीन हाऊस मध्ये घेणार असाल कुठले फ्रुट्स, समजा स्ट्रॉबेरी वगैरे, तर तुम्ही टेम्परेचर कंट्रोल करू शकता. ओपन मध्ये, नेचर मध्ये तुम्हाला टेम्परेचर क्लायमेट नाही कंट्रोल करतायत, म्हणून तुम्ही आधीच तुमच्या एरियाला कुठले झाडं सुटेबल आहेत ते आपण बघून घेतो. ओके. एकच मिनिट. Okay, so let's move towards today's topic. Principles of orchard establishment. What all things you need to consider, what type of site you have to select वगैरे. Okay, so most of you have given correct answers. When you are planning for a fruit orchard, जेव्हा तुम्ही ठरवता मला माझ्या शेतामध्ये फळबाग करायची आहे. Okay, so what all things you need to consider. First, what is layout? Layout is nothing but how you plant your trees, how the plants are arranged in your orchard. It is known as layout. तुम्ही तुमच्या शेतामध्ये झाडं कशा प्रकारे लावता त्याला लेआउट असं म्हटलं जातं. ओके, आपण हॅपहॅझर्डली कुठे पण झाडं लावत नाहीत. प्रॉपर डिस्टन्स मेंटेन करून एका रो मध्ये प्रॉपरली प्रत्येक झाडामध्ये व्यवस्थित अंतर ठेवूनच आपण झाडं लावतो. कशी पण कुठे पण आपण झाडं लावत नाही. Fruit crops. Okay, so first of all, as many of you said, selection of site is very important. Okay, because तुमची जमीन, selection of site means what will come in it. Soil, your soil parameters will come under it. Climatic conditions will come under it. मगाशी मी सांगितलं, तुम्ही क्लायमेटचे पॅरामीटर्स, सनलाईट, टेम्परेचर, हे तुम्ही चेंज, रेनफॉल हे तुम्ही चेंज करू शकत. So you at the time of site selection itself, you have to make sure you are getting a farm which has good fertile soil. खाली खडक नसला पाहिजे, प्रॉपर त्याची सॉइलची डेप्थ असली पाहिजे. ओके, फर्टाईल असलं पाहिजे, सॉल्ट नाही पाहिजे, सॅलिनिटी नाही पाहिजे, पीएच शुड बी प्रॉपर. गुड फर्टाईल सॉइल जिथं आहे तशी जमीन तुम्ही सिलेक्ट करता. ओके, त्या एरियातलं क्लायमेट काय आहे, व्हॉट इज द क्लायमेट इन दॅट एरिया, यू स्टडी दॅट क्लायमेट, व्हॉट इज द रेनफॉल, व्हॉट इज द टेम्परेचर. राईट. आता मी म्हटलं मला ऍपलची शेती करायची आहे, मी आहे नाशिकमध्ये, आणि मी म्हटलं की मला ऍपलची शेती करायची आहे, जमणार आहे का नाशिकमध्ये? नो, because I know that apple plant requires temperate climatic conditions लागतात, आणि तशा climatic condition नाशिक मध्ये नाही आहेत. So either I change the location
if I want to take apple, I should go to North India, or I change the plant. तुमच्या क्लायमेटला, तुमच्या सॉइलला जे सुटेबल आहे, मग अशीच झाडं तुम्ही तिकडे लावायची. प्लस इफ युअर लँड और इफ युअर फार्म इज इन अ लेस रेनफॉल एरिया, जिथे कमी पाऊस पडतो, तर मग तुम्हाला तिथे इरिगेशन फॅसिलिटीज असल्या पाहिजेत. करेक्ट. इरिगेशन आहे का तिथे, विहीर खोदू शकता का, वॉटर चॅनल्स आहेत का, दिस यू हॅव टू चेक. मार्केट, वन्स यू कल्टिवेट युअर फ्रूट क्रॉप्स, इज युअर फार्म कनेक्टेड टू द मार्केट एरिया. तुमच्या शेतापासून मार्केटला जायला रस्ते आहेत का, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी अवेलेबल आहेत का. इफ यू आर इन सम प्लेस वेअर इट इज नॉट कनेक्टेड विथ रोड्स प्रॉपरली, कुठेतरी अडगळ भागात तुमची शेती आहे, मग तुम्हाला तुमचा शेतमाल, तुमचे फ्रुट्स मार्केट पर्यंत आणायला प्रॉब्लेम्स येतात. therefore again, while selection of site, you have to consider if the market is near, if the transportation facilities are there, if electricity is near. आजकाल आपल्याला शेतामध्ये इरिगेशनसाठी पाण्याचं, इरिगेशनसाठी यू रिक्वायर मोटर, यू रिक्वायर इलेक्ट्रिसिटी. then if the farmer is staying usually ऑर्चर्ड मध्ये, जो ऑर्चर्डचा मालिक असतो किंवा तो फार्मर असतो, तो तिकडे जवळपास घर करून राहतो, तर त्याला तिकडे घर करायचं असेल तर इलेक्ट्रिसिटी पाहिजे. ओके. तिकडे दुसरे फॅसिलिटीज पाहिजे, जशी शाळा आहे, हॉस्पिटल आहे, मार्केट आहे, ग्रोसरी किंवा किराणा मालाचं दुकान आहे. हे त्या शेतकऱ्याच्या जिथं तो राहणार ऑर्चर्डमध्ये, तिथून हे सगळं जवळ असलं पाहिजे, तरच तो शेतकरी तिकडे घर करू शकतो. प्लस तुमच्या ऑर्चर्डच्या आजूबाजूला दुसरे ऑर्चर्ड आहेत का. म्हणजे कसं होतं, आता नाशिक इज फेमस फॉर ग्रेप्स. इफ एव्हरीबडी इज प्लांटिंग ग्रेप्स, इफ एव्हरीबडी इज टेकिंग ग्रेप्स, देन यू कॅन क्रिएट अ युनियन, यू कॅन कॉपरेटिव्ह स्टार्ट करू शकता तुम्ही. एक्सपोर्टसाठी मग एकत्र येऊन तुम्ही एक्सपोर्ट क्रिएट करू शकता किंवा मार्केटला एकत्र नेऊ शकता. और यू कॅन यूज सिमिलर लेबर. करेक्ट. तुम्हाला शेतात जेवढं काम करायचंय, हार्वेस्टिंग असो, प्लांटिंग ऑफ ऑर्चर्ड, ट्रेनिंग, प्रूनिंग असो, ओके, त्याच्यासाठी यू विल रिक्वायर लेबर. तुम्हाला कामगार लागणार तुमच्या शेतामध्ये, ऍटलीस्ट ऍट द टाइम ऑफ हार्वेस्टिंग. मग त्या एरियामध्ये लेबर अवेलेबिलिटी आहे का. लेबर शुड बी चीप अँड रेडिली अवेलेबल, इझिली अवेलेबल लेबर इन लेस अमाऊंट ऑफ मनी. दिस ऑल्सो यू हॅव टू कन्सिडर. मग तुम्ही नर्सरी आहेत का जवळपास. फॉर प्रोपोगेशन समटाइम्स यू यूज ग्राफ्टेड प्लांट्स और लेयर्ड प्लांट्स. मग त्याच्यासाठी तुमच्या आजूबाजूला नर्सरीज अवेलेबल पाहिजे, जिथून तुम्ही प्लांटिंग मटेरियल घेऊ शकता. ओके. अनदर कन्सिडरेशन इज लँड कॉस्ट. इफ यू आर परचेसिंग लँड इन सिटी, तिकडे कॉस्ट जास्त असणार. तुम्ही थोडं सिटीच्या जसं आउटस्कर्ट्सला जायला लागतात, सिटीच्या जसं जसं लांब जायला लागतात, तसं तसं तुमची लँड कॉस्ट डिक्रीज होते. फर्टाईल सॉइल असेल, वेल रेनफॉल वाली सॉइल असेल, वेल इरिगेटेड लँड असेल, सच लँड ऑल्सो फेच हायर प्राइस. मग ते तुम्हाला माहिती, ते तुम्हाला ते तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे, जमीन, शेतीची जमिनीचा भाव. प्लस इन फ्युचर इफ यू वॉन्ट टू एक्सपांड युअर ऑर्चर्ड, आता माझ्याकडे 10 एकर आहे, पण फ्युचरमध्ये मला असं वाटलं की माझं इन्कम चांगला झाला आणि आय वॉन्ट टू इन्क्रीज ऑर एक्सपांड माय ऑर्चर्ड टू 20 एकर्स, 50 एकर्स. मग तसं मला आजूबाजूला जमीन आहे का अवेलेबल घेता येण्यासारखी. सो दिस आर द पॉइंट्स टू बी कन्सिडर when you are selecting site for the orchard. Okay. टोपोग्राफी ऑफ द लँड. टोपोग्राफी म्हणजे काय, तुमचं डोंगराळ भाग किंवा टोपोग्राफी मीन्स व्हॉट इज द एलिव्हेशन ऑफ द लँड. सपाट आहे, वरती खाली आहे, व्हॉट यू कॉल अनइवन लँड सरफेस असेल किंवा हिली एरिया असेल, स्लोप असेल. सो यू नीड टू अंडरस्टँड द टोपोग्राफी ऑफ द लँड. इफ द टोपोग्राफी, इफ द स्लोप ऑफ द लँड इज मोर देन 15%, 15% जर त्या लँडचा स्लोप असेल, तर तिकडे मग तुम्ही कल्टिवेशन करू शकत नाही. ओके. 1 to 4% स्लोप उतार असेल जमिनीला, 1 ते 4%, तो तर त्यापर्यंत तुम्ही ती लँड कल्टिवेशनच्या अंडर आणू शकता. एकच सेकंड. ओके. So another consideration is
Climate. Okay, now let's move to climate in detail. Soil मध्ये तुम्ही pH of soil I already explained to you. फर्टाईल सॉइल असलं पाहिजे, प्रॉपर पीएच असलं पाहिजे, खाली त्याला खडक नाही पाहिजे. खडक का नाही पाहिजे? बिकॉज वी आर गोइंग टू ग्रो ट्री क्रॉप्स. ऑर्चर्ड मध्ये आपण काय घेणार आहे? फ्रूट ट्रीज. तर युजली जर खाली हार्ड पॅन असेल, ओके, हार्ड पॅन म्हणजे खडकाळ जमीन असेल, ओके, हे आपण पुढे पण डिटेलमध्ये शिकणार आहे. खडकाळ जर खाली जमीन असेल तर तुमचे रूट्स they cannot grow properly, the plant cannot get proper nutrients, water supply from the soil. So depth of the soil should be considered. So all these factors you have to consider in case of your soil: pH of the soil, nutrient status, depth of the soil, वॉटर लॉगिंग नाही झाली पाहिजे, ड्रेनेज प्रॉपर असलं पाहिजे सॉइल मध्ये. ब्लॅक कॉटन सॉइल जर तुम्ही बघितला तर तो काय असतो, एकदम इट इज व्हेरी हेवी सॉइल. तिकडे पाणी जर टाकलं तर तो चिखल एकदम हेवी होतो, लवकर पाणी खाली ड्रेन होऊन जात नाही. मग त्या शेतामध्ये वॉटर लॉगिंग ऑकर्स, पाणी साठून राहतं शेतामध्ये. इन केस ऑफ वॉटर लॉगिंग मोस्ट ऑफ द प्लांट कॅनॉट सर्वाईव्ह वॉटर लॉग्ड एरियाज. मग रूट सिस्टीम अफेक्ट होते, येलोईंग ऑफ लीव्स होतात. तर अशा गोष्टी तुम्हाला सॉइलच्या ह्याच्यामध्ये बघायला पाहिजे. ड्रेनेज शुड बी प्रॉपर सो दॅट एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर शुड बी ड्रेन्ड ऑफ फ्रॉम द सॉइल. तुमच्या शेतात ते अडकून नाही पडलं पाहिजे. ओके. इन केस ऑफ क्लायमेट, क्लायमेटमध्ये कुठले कुठले पॅरामीटर्स येतात? तुम्ही जेव्हा क्लायमेट म्हणता एका एरियात, तर काय काय येतं बरं क्लायमेटमध्ये? टेम्परेचर, टेम्परेचर, Humidity, ह्युमिडिटी, ह्युमिडिटी, annual rainfall, moisture, रेनफॉल, मॉइश्चर कंटेंट, ह्युमिडिटी, रेनफॉल. अजून काही येतं का क्लायमेटमध्ये? अजून काही येतं का क्लायमेटमध्ये? फोटो पिरियड, यू डू नॉट डोंट रिसीव्ह डायरेक्ट सनरेज, स्लांटिंग सनरेज येतात, त्यामुळे हीट प्रॉपर येत नाही, टेम्परेचर मेंटेन होत नाही. त्यामुळे ॲज यू मूव्ह अवे फ्रॉम द इक्वेटर टेम्परेचर स्टार्ट्स डिक्रीजिंग बिकॉज सन रेज आर नॉट परपेंडिक्युलर, ऑब्लिक रेज मध्ये येतात. अजून काय आहे बरं क्लायमेटमध्ये? लाईट झालं, टेम्परेचर झालं, रेनफॉल झालं, ह्युमिडिटी झाली. अजून एक फॅक्टर आहे, एअर, एअर. तो का? Wind. Wind affects your cultivation practices. Okay. So whenever you are selecting the area, make sure the climate is proper, temperature is proper. Most of the plants आता आपण ते बघितले, टेम्परेट, ट्रॉपिकल, सबट्रॉपिकल, अरिड. बेस्ड ऑन what type of fruit crop you are growing or based on the climate of your region or temperature of your region, you can select appropriate plants. मग तुम्हाला ट्रॉपिकल घ्यायचे असतील तर हॉट अँड ह्युमिड तुमचं समर असलं पाहिजे, हाय टेम्परेचर असलं पाहिजे, गुड सनलाईट असली पाहिजे, ह्युमिडिटी शुड बी मोर. टेम्परेटमध्ये युअर टेम्परेचर शुड बी लेस, करेक्ट? So all these things you have to consider from climate point of view. Rainfall, plants which require more amount of water, मग त्या एरियामध्ये तेवढी रेनफॉल झाली पाहिजे. एक्झाम्पल कोकण बेल्ट आहे, दे रिसीव्ह लॉट ऑफ वॉटर. सो इन दॅट केस यू कॅन टेक प्लांट्स लाईक मँगो, बनाना, देन युअर जॅकफ्रूट. In Rajasthan, where the rainfall is less, you can select your arid fruit crop. So rainfall is important. आणि जर रेनफॉल कमी असेल तर मग ऍटलीस्ट इरिगेशन शुड बी अवेलेबल. ओके. सो दिस ऑल थिंग्स वी हॅव टू कन्सिडर. नाउ लेट्स मूव्ह ऑन टू प्रिलिमिनरी ऑपरेशन. आता तुम्ही जमीन शोधली, जमीन सिलेक्ट केली, सगळे फॅसिलिटीज आहेत की नाही बघितलं, इरिगेशन आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, सगळं केलं. सो आफ्टर दॅट एक मिनिट हा.
Okay, then once you select the area, you have to do certain preliminary operations. एक्झाम्पल, यू हॅव टू क्लिअर द लँड. जर तुमच्या शेताच्या जमिनीमध्ये दुसरी झाडं असतील, वीड्स असतील, तर ते तुम्ही क्लिअर करून टाकले पाहिजेत, काढून टाकले पाहिजे. आफ्टर दॅट यू हॅव टू प्लव द लँड. डीप प्लविंग केली पाहिजे, सो दॅट यू रिमूव्ह जे सॉइल आहे ते तुम्ही लूज करता, त्याला एक्सपोज करता सनलाईटला, प्रॉपरली ते मिक्स होतं. सो डीप प्लविंग शुड बी देअर. आफ्टर प्लविंग, लेवलिंग ऑफ द लँड. जर तुमच्या लँडमध्ये अनइवन सरफेस असेल, वरती खाली सरफेस असेल, अनइवन सरफेस असेल, सो ॲट सच प्लेसेस यू हॅव टू लेवल द लँड. एका लेवलला आणलं पाहिजे. 1% स्लोप पर्यंत ठीक आहे. ओके, then you add farmyard manure to increase the fertility of the soil, to increase the organic matter in your soil. You usually apply farmyard manure. म्हणजे काय, तुमच्या शेतामधलं जे पालापाचोळा असेल, कावडंग असेल, ते सगळं तुम्ही डिकम्पोज करता. फार्म मधून जे जे वेस्ट मटेरियल आहे ते डिकम्पोज करून यू क्रिएट दॅट फार्मयार्ड मॅन्युअर विच इज रिच इन न्यूट्रियंट्स. मेनली कार्बन त्याच्यामध्ये जास्त असतं, and other nutrients are also there, nitrogen वगैरे. So such farmyard manure you have to apply in your field and mix it properly. Okay, so while planning the orchard, road आणि buildings, तुमच्या ऑर्चर्ड मध्ये सगळ्या ठिकाणी तुम्हाला पोहोचण्यासाठी तुम्ही प्रॉपर रोड्स दिले पाहिजे, चॅनल्स दिले पाहिजे. एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू यूज एनी मेकॅनिकल हार्वेस्टिंग मशीन और ट्रॅक्टर or any other machinery, or you need to take truck inside your orchard to collect all the fruits, तर तुम्हाला ते व्यवस्थित रोड्स दिले पाहिजेत. इट शुड बी कनेक्टेड टू ऑल पार्ट्स ऑफ युअर ऑर्चर्ड. ओके, देन वेल डिगिंग. जर तुमच्याकडे रेनफॉल कमी असेल आणि इरिगेशन दुसरा सोर्स नाहीये, तर ॲटलिस्ट मेक शुअर यू कॅन डिग अ वेल इन युअर ऑर्चर्ड, जेणेकरून तुम्हाला समर सीझन मध्ये इरिगेशन प्रोव्हाइड करता येतं. Another important thing which you need to consider is fencing. तुमच्या ऑर्चर्डला बाहेरून चारी बाजूनी तुम्ही बार्ब्ड वायरची फेन्सिंग करू शकता, किंवा वॉल बांधू शकता. और यू कॅन यूज इवन लाईव्ह प्लांट्स लाईक करोंदा किंवा बाबळीचे जे झाड आहे, द प्लांट्स विच हॅव थॉर्न्स. ओके, बबुल ट्री, करोंदा ट्री, अगेव, बेर प्लांट्स, तर अशी झाडं तुम्ही फेन्सिंगला पण वापरू शकता. सो दॅट यू आर एनक्लोजिंग युअर ऑर्चर्ड, यू आर प्रिव्हेंटिंग एनी ॲनिमल्स एंटरिंग इन युअर ऑर्चर्ड, किंवा दुसरे कुणी येऊन तुमची फळं घेऊन तोडून न्यायला नाही पाहिजेत, कुठले जनावर आतमध्ये येऊन झाडं खराब नाही केली पाहिजेत. सो फॉर दॅट फेन्सिंग इज इम्पॉर्टंट. ओके, देन you also have to consider the windbreaks. Windbreaks means usually you are planting the trees close to each other. Tall trees you plant close to each other, so you are creating a wall kind of structure. Usually जे windbreaks असतं, windward side म्हणजे ज्या साइड पासून तुमची हवा येत असते, जिथून हेवी विंड येते किंवा स्ट्रॉंग विंड येत असतं, त्या साइडला तुम्ही एक्झाम्पल इथे हे continuous line of tall trees are planted, so they create a barrier for the wind. This is known as your windbreak, specifically on the windward side. Windward side म्हणजे ज्या साइड पासून विंड येत असेल. ओके, युजली साऊथ वेस्ट एरिया मधून जास्त हवा येत असते. सो इन सच एरियाज यू हॅव टू प्लांट दिस विंड ब्रेक्स. मग तुम्ही निलगिरीची झाडं बघितली असाल, युकेलिप्टस वगैरे, युजली हे विंड ब्रेक साठी खूप उपयोगी असतात. आणि विंड ब्रेक का बरं लावायचे तुम्ही, कारण का वेन द विंड इज ऑफ हाय वेलॉसिटी किंवा हाय स्पीड मध्ये जी विंड येते, तुमच्या ऑर्चर्ड मध्ये फ्लावर्स असतील, फ्रुट्स असतील, ब्रांचेस असतील, दे कॅन ब्रेक द दे फ्लावर ड्रॉप होऊ शकतं, फ्रूट ड्रॉप होऊ शकतं, ब्रांचेस कॅन ब्रेक डाऊन. और इफ द विंड इज हॉट एअर असेल, हाय टेम्परेचर असेल आणि तेव्हा मग वारा वाहत असेल, तर विंड विल बी हॉट. सो सच ड्राय हॉट एअर विल डेसिकेट युअर प्लांट. त्याच्यामुळे काय होतं, इव्हॅपोरेशन जास्त होतं. जेव्हा टेम्परेचर हाय आणि एअरमध्ये मॉइश्चर कमी असेल, ड्राय विंड अँड ऑफ हाय टेम्परेचर, हॉट स्कॉचिंग विंडमुळे काय होतं, तुमच्या लिव्स मधून इव्हॅपोरेशन जास्त होतं, फ्लावर्स मधून इव्हॅपोरेशन जास्त होऊन फ्लावर्स कॅन फॉल ऑफ, leaves will dry quickly, you will require more irrigation,
and crop will not grow properly. So you can use different types of windbreaks. Okay. आणि अजून फ्रूट जर तुमच्या झाडाला लागलं असेल आणि हवा जोरात चालू झाली तर ब्रांचेस फ्रुट्सला लागून काय होतं मग ते फ्रुट्सला स्क्रॅचिंग स्कारिंग ऑफ फ्रुट्स अँड स्क्रॅचिंग ऑफ फ्रुट्स ऑकर. त्याच्यामुळे मार्केटमध्ये तसले डिसफिगर झालेले फ्रुट्स और द फ्रुट्स विच हॅव स्क्रॅचेस ज्याच्यावरती मार्क्स आहेत असले फ्रुट्सला मार्केटमध्ये व्हॅल्यू भेटत नाही. सो दिस इज ऑल्सो अ बिग प्रॉब्लेम. Wind is major problem during flowering fruiting season. Okay. मग तुम्ही विंड ब्रेक्स कुठले कुठले लावू शकता. तुमच्याकडे शीसम आहे, अशोकाची झाडं आहेत, निलगिरी इज देअर, जामुन इज ऑल्सो देअर, तुरूची झाडं, कॅज्युरिना एक्विसेटिफोलिया. ओके. डिफरंट सिल्वर ओक ची झाडं अशी वेगवेगळे प्लांट्स कॅन बी युज्ड ॲज युअर विंड ब्रेक्स. ओके. मेक शुअर द विंड ब्रेक जे झाडं आहेत ते आर नॉट अ सोर्स ऑफ पेस्ट अँड डिझीज. त्यांच्यावरती किडे आणि डिझीज नाही यायला पाहिजे ज्यांच्याकडून विंड ब्रेक वरून तुमच्या शेतामध्ये परत किडे येतील. ओके. सो दिस इज युअर विंड ब्रेक फेन्सिंग. नाउ अदर पॉइंट्स विच यू हॅव टू कन्सिडर. विंड ब्रेकचा अजून एक पॉइंट हा सांगायचा होता. नॉट ओनली हॉट एअर but wind breaks also prevent cold and frost wind. नॉर्थ मध्ये तुम्ही गेला तर तिथे थंड वारे असतात त्याच्यापासून पण विंड ब्रेक्स तुमच्या झाडांना ऑर्चर्डला प्रोटेक्ट करू शकतात. So both ways, hot air as well as cold wind, both can be reduced because of your wind breaks. Okay. Then these are the different types of points again which we have to consider when you are planting your orchard. आता आपण हे सगळं प्रिलिमिनरी स्टेप्स बघितले काय काय कन्सिडर केलं पाहिजे. नाव वी विल मूव ऑन टू हाऊ यू विल स्टार्ट युअर प्लांटिंग युअर ऑर्चर्ड. कसे ट्रीज केले पाहिजे. सो ॲज आय सजेस्टेड बेस्ड ऑन युअर सॉइल, based on your climatic factors and how much irrigation you have. On these parameters you have to select which type of fruit crop you want to take. ट्रॉपिकल एरियामध्ये ट्रॉपिकल घ्यायचे, टेम्परेटमध्ये टेम्परेट घ्यायचे. ज्यांना इरिगेशन जास्त लागतं इरिगेशन असेल तरच तशी झाडं घ्यायची. अदरवाइज पोमोग्रेनेट और एरिड फ्रूट क्रॉप्स ऑल्सो यू कॅन कल्टिवेट. ओके. when you are planting the trees optimum spacing should be used. Okay. जेवढी जागा लागते त्या झाडाला तेवढीच तुम्ही ती जागा द्यायची त्या झाडाला सो दॅट यू कॅन अकोमोडेट मॅक्झिमम नंबर ऑफ प्लांट्स पर युनिट एरिया. आपल्याला शेतामध्ये उत्पन्न कधी जास्त मिळतं जर तुमच्या शेतामध्ये झाडं जास्त असतील. करेक्ट. जर एका हेक्टर मध्ये मी फक्त 10 झाडं लावली, एका एकर मध्ये 10 झाडं लावली तर त्याला उत्पन्न भेटणार नाही. 100 झाडं लावली तर मला जास्त यील्ड भेटणार, जास्त इन्कम भेटणार. सो ऑप्टिमम स्पेसिंग whatever is recommended for that plant, त्या झाडाची ग्रोथ कशी आहे. सो वी ऑलरेडी सॉ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ग्रोईंग हॅबिट. टॉल ट्रीज आहे, श्रब्स आहेत. करेक्ट. तर मला सांगा जर झाड उंच असेल किंवा झाड इफ देर इज अ ट्री अँड इफ देर इज अ श्रब विच प्लांट विल रिक्वायर मोर स्पेसिंग. ट्रीज आहेत आणि श्रब्स आहेत तर कुठल्या झाडाला Shrub require more space. Shrub. ओके. श्रब्स. अजून कुणाला सांगायचं आहे का. स्पेसिंग म्हणजे 2 झाडांमधला अंतर. ओके. तुम्ही झाडं कुठल्या स्पेसिंगला लावता तो अंतर. मग ट्रीज का श्रब्स कुठल्या झाडांना जास्त अंतर लागतं. trees. Shrub. ओके. somebody is saying shrub. now consider आपण ट्रीज बघितलं. ट्रीज हॅव they are taller in height, they are having wide spreading habit. आंब्याचं झाड आणि आपण काल पोमोग्रेनेटचं झाड बघितलं होतं. आंब्याच्या झाडाचं सर्कम्फरन्स किती मोठा असतो, आंब्याच्या झाडाची हाईट किती मोठी असते. आंब्याच्या झाडांना टॉल ट्रीज, लार्ज ट्रीज रिक्वायर मोर स्पेसिंग. श्रब्स आर ड्वार्फ और शॉर्ट, लेस इन हाईट. त्यांची सर्कम्फरन्स जी असते, स्प्रेड जो असतो झाडाचा तो कमी असतो. त्यामुळे श्रब्सला
कधी पण जागा कमी लागते. जर तुम्हाला हे कळालं ट्रीजला जागा जास्त लागते आणि कुठले ट्रीज आहेत आणि कुठले श्रब्स आहेत, तर त्या बेसिसवरती तुम्हाला स्पेसिंग हे ऑटोमॅटिकली सांगता येते. युजली मँगो, जामून, सपोटा, दिस आर लार्ज ट्रीज. दे रिक्वायर 10 मीटर बाय 10 मीटर स्पेसिंग. आणि श्रब्स जे असतात तुमचे ग्वावा आहे, पोमोग्रेनेट आहे, सिट्रस आहे, त्यांना 6 बाय 6 मीटर किंवा 8 बाय 8 मीटर किंवा 5 बाय 5 मीटर असे तुम्हाला डिस्टन्स द्यावा लागतो. बनानाला 3 बाय 3 मीटर, कारण का बनाना अजून छोटं झाड आहे, पपया अजून छोटं झाड आहे, त्यांना 3 बाय 3 मीटर किंवा 2 बाय 2 मीटर पर्यंत पण तुम्ही स्पेसिंग देऊ शकता. So depending on the growing habit of the plant. So make sure you are using optimum spacing to accommodate maximum number of plants to get maximum number of yield and to get higher returns or economic value for your crop. Building, if you're building a house, it should be at the center at high level for proper supervision. जर शेतकऱ्याचं घर तुम्ही करत असाल तर सेंटरला किंवा जिथून तुमचं अख्खं शेत दिसू शकतं अशा ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याचं घर करू शकता, सो दॅट ही कॅन प्रॉपरली सुपरवाइज हिज एंटायर फार्म. युजली यू शुड नॉट मिक्स लार्ज ट्रीज विथ स्मॉल ट्रीज. मोठी झाडं छोटी झाडं एकत्र लावायची नाही. एक झाड आंब्याचं, एक झाड संत्र्याचं, पपईचं असं अधून मधून नाही लावायचं. प्रॉपर रोज मध्ये लावायची. बिकॉज इफ टॉल ट्रीज अँड shrubs are planted next to each other, मोठ्या झाडांची सावली छोट्या झाडावरती पडते आणि मग फोटोसिंथेसिस होत नाही. फोटोसिंथेसिस नाही झाल्यामुळे प्रॉपर यील्ड भेटत नाही. सो डू नॉट मिक्स लार्ज ट्रीज विथ स्मॉल ट्रीज. Plant according to the soil conditions, plant according to the climatic conditions. Select the plants which are suitable for your location. Okay, if you are providing irrigation, irrigated plants, ज्या झाडांना इरिगेशन लागतं, पाणी लागतं, तशी झाडं तुम्ही जिथं इरिगेशन सोर्स आहे, वेल असो, कॅनल असो, ओके, यू प्लांट सच ट्रीज नियर दोज इरिगेशन फॅसिलिटीज, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल रिजेस फरोज मध्ये वाफ्यांमधून पाणी दिलं जातं, तुम्हाला माहिती असेल. शेतामध्ये युजली असे वाफ्यांनी जर पाणी देत असाल तुम्ही, ओके, नाव दिस इज व्हेजिटेबल क्रॉप. पण जर तुम्ही हे कन्सिडर दिस इज युअर ऑर्चर्ड, फ्रूट क्रॉप आहे आणि तुम्हाला इथे स्टार्टिंगला इथं तुमचं वेल आहे, मग तुम्ही जर ह्या शेताच्या टोकाला जर तुम्ही फ्रूट क्रॉप्स टाकले, लावले, तर एवढ्या लांबपर्यंत तुम्हाला ते पाणी न्यावं लागतं. इट इज वेस्टेज ऑफ वॉटर, इट इज वेस्टेज ऑफ लँड. ओके, सो आणि इरोजन, लिचिंग ऑफ न्यूट्रिएंट्स वगैरे होतं. सो बेटर वे, द प्लांट्स विच रिक्वायर इरिगेशन, प्लांट देम नियर द इरिगेशन सोर्स. त्यांना जास्त लांब नेऊच नका, जेणेकरून पाणी तिथपर्यंत न्यायची गरज पडत नाही. ओके, देन नेक्स्ट, evergreen trees should be planted in the front and deciduous should be behind. Evergreen trees means the plants which do not shed their leaves. तसे तुम्ही समोर लावा आणि डेसिडियस ट्रीज ते मागे लावून टाकायचे, जेणेकरून दिसताना पण तुमचा ऑर्चर्ड व्यवस्थित दिसतो. ओके, बिग ट्रीज शुड बी प्लांटेड ॲट द बॅक साइड, स्मॉल ट्रीज शुड बी प्लांटेड इन द फ्रंट ऑफ द ऑर्चर्ड. मोठी झाडं मागे, छोटी झाडं पुढे. मोठी झाडं जर तुम्ही पुढे लावली तर काय होतं, मागची झाडं दिसत नाही, सुपरविजन करता येत नाही. मागे शेतात जर कोणी चोरी करत असेल किंवा झाडं सुकत असतील किंवा ॲनिमल्स आले असतील तर यू कॅनॉट मॉनिटर इट प्रॉपरली. सो while planting, dwarf trees, small trees should be planted in the front, tall trees should be planted in the back. If there are any fruits which are attacked by birds or animals, such plants should be planted near the watchman shed or watchman house. जिथं ज्या फ्रुट्सला दुसरे बर्ड्स येऊन खाऊ शकतात, रायपनिंग स्पेसिफिकली हार्वेस्टिंगच्या आधी राईप झालेले फ्रुट्सला जर बर्ड्स येत असतील तर वॉचमॅन शेडच्या जवळच असली झाडं लावायची, सो दॅट ही कॅन मॉनिटर अँड स्केअर अवे सच बर्ड्स. ओके, pollinators should be provided for self incompatible fruit trees, example bear, mango, apple is classic example. काही फ्रूट ट्रीज मध्ये पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ युअर पोलन फ्रॉम अँथर टू युअर स्टिग्मा, करेक्ट. पॉलिनेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशन होतं, तुमचं झायगोट फॉर्म होतं, झायगोट स्टार्ट्स डेव्हलपिंग, देन यू गेट युअर ओव्ह्यूल, ओव्हरी स्टार्ट्स एनलार्जिंग, आणि असं तुमचं फ्रूट फॉर्म होतं, राईट. अनलेस यू गेट पॉलिनेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फ्रूट इज नॉट फॉर्म. सो पॉलिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड इन सर्टन प्लांट्स
दे आर इनकम्पॅटेबल. मीन्स वॉट? परफेक्ट फ्लावर असतात, पोलन ग्रेन्स आणि स्टिग्मा त्या फ्लावर मध्ये असतो, पण ते झाड स्वतः पॉलिनेशन करू शकत नाही, फर्टिलायझेशन होऊ शकत नाही त्यांच्यामध्ये. मग त्यांना पॉलिनेटर झाडं लावावी लागतात. दुसरे व्हरायटीज, दुसरे other species, other varieties are planted in that orchard so that pollination can take place. Example is your apple. Okay, ऍपल मध्ये तुम्हाला दुसरे क्रॅब ऍपल किंवा गोल्डन डिलिशियस व्हरायटी असे दुसरे व्हरायटीज ऑर्चर्ड मध्ये लावावे लागतात. किंवा अनदर गुड एक्झाम्पल इज पपया. Okay, so we studied papaya is a dioecious plant. Male and female flowers are on separate trees. मग जर मेल प्लांट जर तुमच्या शेतामध्ये पपयाचे कमी असतील तर तुम्हाला पोलन ग्रेन्स अवेलेबल होत नाही. म्हणून तुम्हाला हे पॉलिनेटर मेल प्लांट्स or plants which will provide pollen grains you have to plant in your orchard. Fruit crops which require equal spacing, same harvesting period should be grouped in one block. आंब्याची झाडं तुम्हाला माहिती आहे मार्च एप्रिल पासून त्यांना फ्रुटिंग चालू हार्वेस्टिंगला येतात, डिसेंबर पासून फ्लावरिंग स्टार्ट होतं. मग अशी झाडं ज्यांचं फ्लावरिंग एकसारखं आहे, हार्वेस्टिंग एक पिरियड आहे, त्यांना तुम्ही एका प्लॉट मध्ये लावू शकता, एका ग्रुप मध्ये लावू शकता, जेणेकरून वेन एव्हर यू आर डुईंग द हार्वेस्टिंग तिकडे एकत्र जाऊन तुम्ही हार्वेस्ट करू शकता. नाही तर काय होणार, एक्झाम्पल 10 आंब्याची झाडं एका कोपऱ्यात लावली, 10 आंब्याची झाडं दुसऱ्या कोपऱ्यात, असं 4 कोपऱ्याला आंब्याची झाडं लावली, मध्ये पपई लावली, केळी लावली. काय होणार, त्या हार्वेस्टिंगच्या वेळेस आधी एका कोपऱ्यात जाऊन ते हार्वेस्ट करा, मग शेताच्या दुसऱ्या टोकाला जाऊन तिकडे हार्वेस्ट करा. हे दिस बिकम्स मिसमॅनेजमेंट. So at least plant the trees which will flower and are getting harvested at same time in a group. Okay, हे कळालं सगळ्यांना? प्लॅनिंग ऑफ फ्रूट ऑर्चर्ड. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. इट इज व्हेरी इझी, व्हेरी सिम्पल. तुम्हाला फक्त काय कन्सिडर करायला पाहिजे हे जर माहिती असेल तर तुम्ही स्वतः एक्सप्लेन करू शकता. ओके, थोडं इट्स जस्ट लाईक कॉमन सेन्स. यू नो इफ यू वॉन्ट टू ग्रो अ प्लांट व्हॉट ऑल पॅरामीटर्स यू नीड टू think of. Okay, now planning of fruit orchard, why you should do planning of fruit orchard and what are the different benefits. First, as we all saw, it accommodates maximum number of plants per unit area. जर तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट केलं, प्रॉपर स्पेसिंग ठेवली तर मॅक्झिमम नंबर ऑफ प्लांट्स यू कॅन ग्रो इन युअर एरिया. अँड ॲज आय टोल्ड, जास्त झाडं म्हणजे जास्त यील्ड आणि जास्त फार्मरला इन्कम मिळतो. It allows sufficient space for the development of each tree. Example, mango is a large crop and I told you 10 by 10 meters are required for mango variety. If the farmer doesn't know how much spacing is required आणि जर त्या फार्मरने 5 by 5 मीटरला मोठी आंब्याची झाडं लावली तर काय होणार, they cannot grow properly. There is not enough space for that plant to grow properly. एका झाडाच्या फांद्या दुसऱ्या झाडाच्या फांद्यांमध्ये जाणार, सावली पडणार, त्यांना लाईटसाठी कॉम्पिटिशन, इरिगेशनसाठी कॉम्पिटिशन, न्यूट्रिएंट्ससाठी कॉम्पिटिशन. So such plants will not get proper yield. So if you know what is the planting distance, you can provide enough or sufficient space for the development of such plants. It enables equal distribution of area under each tree. Same thing, एका झाडाला जर इक्वल अमाऊंट ऑफ एरिया प्रत्येक झाडाला भेटते. तर तुम्ही स्पेसिंग मेंटेन केलं तर, जर हॅपहॅझर्डली कुठे पण झाडं लावली तर काय होतं, प्रत्येक झाडाला तेवढी सफिशियंट एरिया भेटत नाही, युनिफॉर्म यील्ड भेटत नाही. एका झाडाला जास्त फळं येतात, एकाला कमी येतात. अनदर थिंग इज, असे जर प्रॉपर रोज मध्ये तुम्ही झाडं लावली असाल, you can do intercultural operations very easily like ploughing, spraying, harvesting, irrigating, pesticide application. अशी जर व्यवस्थित रो मध्ये असतील झाडं तर तुम्हाला ह्याच्यातून मध्ये छोटा ट्रॅक्टर किंवा टूल्स नेऊ शकतात, प्रॉपरली प्लव करू शकता, मध्ये इरिगेशन प्रॉपरली देऊ शकता. सो दिस इज पॉसिबल इफ द planning of orchard is done properly. Then it also makes the supervision more easy and effective. अशी जर झाडं आहेत, आता मी जर ह्या टोकाला सुरुवातीच्या टोकाला उभी असेल तर मला एंडिंग पर्यंत दिसतं काय चालू आहे या ऑर्चर्ड मध्ये, करेक्ट. जर मी जंगलमध्ये जर झाडं कशी असतात कुठे पण उगलेली असतात, तुम्हाला दिसतात का एका टोकापासून एंडिंग पर्यंत
नाही, कारण का आधीमध्ये कुठे पण तुमची झाडं ग्रो होतात. सो इफ यू आर हॅव्हिंग अ प्रॉपर प्लॅन ऑफ द ऑर्चर्ड, सुपरविजन बिकम्स व्हेरी इझी. एका टोकाला शेताच्या उभं राहून तुम्हाला अख्खं शेत नीट दिसू शकतं. जर कुठे काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही मॉनिटर करू शकता व्यवस्थित. ओके, now we'll move. So this was planning of orchard, what all considerations should be done. Now we'll move towards what are the different planting systems in an orchard. कशा प्रकारे तुम्ही झाडं लावू शकता ऑर्चर्ड मध्ये. जेव्हा आपण ऑर्चर्ड म्हणतो तेव्हा त्याला काय असतं, फ्रूट ट्रीज आर ग्रोन इन अ ऑर्चर्ड. ऑर्चर्ड म्हटलं तर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की फक्त फळांची झाडं आपण लावत आहोत तिथे. मेजर झाडं फळांची असतात. Okay, there are 6 different types of planting system in the orchard: square system, rectangular system of planting, quincunx or diagonal system of planting, hexagonal system of planting, triangular and contour system. Geometrical shapes लक्षात ठेवायचे. तुम्हाला हे 6 पॅटर्न्स मग लक्षात येतील: स्क्वेअर, रेक्टँग्युलर, हेक्सागॉन, ट्रायंगल, डायगोनल आणि लास्ट वन इज युअर कंटूर सिस्टम. ओके, सो वन बाय वन we will study this. Okay, first system, square system. नावामध्येच कळतं की ह्याच्यामध्ये प्लांट्स कसे प्लांट केलेले असतील, इन अ स्क्वेअर. मीन्स 4 कॉर्नर्स ऑफ स्क्वेअरला तुम्ही एक एक झाड लावता. ओके, इट इज द मोस्ट कॉमनली फॉलोड सिस्टम, मोस्ट कन्व्हिनियंट, मोस्ट सिम्पलेस्ट, इझी टू लेआउट. सगळ्या झाडांमध्ये इक्वल डिस्टन्स असतो. प्लांट्स आर प्लांटेड ॲट द 4 कॉर्नर्स ऑफ द स्क्वेअर. देअरफॉर रो टू रो, जे तुमचे रोज आहेत त्याचा डिस्टन्स सेम आहे आणि प्लांट टू प्लांट, 2 प्लांट्स मधला पण डिस्टन्स ह्याच्यात इक्वल असतो. सो ईच प्लांट इज गेटिंग इक्वल अमाउंट ऑफ एरिया फॉर इट्स ग्रोथ. ओके, ट्रीज आर प्लांटेड ॲट राईट अँगल. स्क्वेअर आहे म्हटल्यावरती त्याचे चारही कॉर्नर कसे असतात, 90 डिग्रीज वरती असतात. ओके, देन दिस इज कॉमनली फॉलोड इन इंडिया. In this case, you can do intercultural operations in 2 direction. Intercultural operations म्हणजे काय, हार्वेस्टिंग असेल, ट्रेनिंग, प्रूनिंग असेल, किंवा तुम्हाला जर शेतामध्ये कुठलं छोटा ट्रॅक्टर किंवा कुठलं गाडी न्यायची असेल, हाऊ यू कॅन डू इट इन 2 ways. वर्टिकल, असं वर्टिकली पण ती प्लव आतमध्ये जाऊ शकतो, एक्झाम्पल ट्रॅक्टर आतमध्ये जाऊ शकतो, किंवा हॉरिझॉन्टली ऑल्सो यू कॅन डू. So in 2 directions you can do intercultural operation in this. Okay, in square system, observation, monitoring also becomes easy. Watch तुम्ही ह्याच्यामध्ये इझिली पूर्ण शेतामध्ये वॉच करू शकता, कारण का आपण मगाशी बघितल्याप्रमाणे इथे कसं आहे, इक्वल डिस्टन्स वरती असतात आणि एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत तुम्ही इझिली मॉनिटर करू शकता. However, the major problem is what, जी 4 झाडांच्या आतमधली मधली जागा जी आहे, सेंटर ऑफ द स्क्वेअर, दिस एरिया गेट्स वेस्टेड. लॉट ऑफ एरिया इन द सेंटर ऑफ द स्क्वेअर इज गेटिंग वेस्टेड. ओके, so less number of trees are planted in the square system of planting as compared to other system. Okay, example, mango, jamun, sapota, हे तिन्ही झाडांचं प्लांटिंग डिस्टन्स 10 by 10 मीटर आहे. किंवा मोस्ट ऑफ द फ्रूट क्रॉप्स युजली दे फॉलो स्क्वेअर सिस्टम ऑफ प्लांटिंग. नेक्स्ट इज युअर रेक्टँग्युलर सिस्टम ऑफ प्लांटिंग. आता नावाप्रमाणे, नाव इन दिस केस प्लांट्स आर प्लांटेड ॲट 4 कॉर्नर्स ऑफ द रेक्टँगल. ओके, मग ह्याच्यामध्ये प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स सेम असणार आहे का रेक्टँग्युलर मध्ये? No, ma'am. No, ma'am. बरोबर. रेक्टँग्युलर बघायचा, रेक्टँग्युलर मध्ये फक्त 2 साइड सिमिलर असतात, करेक्ट. 2 साइड आर सेम, ओनली 2 साइड्स आर सेम. तर ह्याच्यामुळे म्हणून काय होतं, तुमचा रो टू रो जो डिस्टन्स आहे आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स इज नॉट इक्वल लाईक इन स्क्वेअर. स्क्वेअर मध्ये हे दोन्ही सेम होते. ओके, otherwise it is same like square system. Here also you can do intercultural operations in 2 direction, vertically and horizontally. Okay,
most of the advantages of square system, proper monitoring, irrigation channels तुम्ही व्यवस्थित देऊ शकता, supervision तुम्ही व्यवस्थित करू शकता, प्रत्येक झाडाला almost equal amount of area is received by each plant. So all these things can be done in rectangular system. However, this system also has less number of plants as compared to other system. Okay, एक्झाम्पल ग्रेप, पोमोग्रेनेट. इथे पण जो तुम्ही एक्झाम्पल बघितला, इथे जर तुम्ही बघितलं दिस लुक्स लाईक अ रेक्टँग्युलर सिस्टीम. रो मधला अंतर कमी वाटतो आणि प्लांट टू प्लांट अंतर जास्त वाटतो. दिस कॅन बिकम युअर रेक्टँग्युलर सिस्टीम ऑफ प्लांटेशन. Pomegranate is planted in such a way. Grapes are also planted in rectangular system. Okay. Then comes your diagonal system or quincux. हे ऑब्जेक्टिव्हला खूप वेळा विचारतात. Diagonal system is also known as quincux system, vice versa. Okay. In this system, it is same like square. स्क्वेअर सिस्टीम सारखीच ही आहे, फक्त स्क्वेअर सिस्टीमचा डिसएडव्हान्टेज काय होता की मधली जागा वेस्ट जाते. म्हणून ह्या सिस्टीम मध्ये तुम्ही काय करता, मध्ये एक झाड लावून टाकता, डायगनल. Correct? This is the intersection of diagonals. So in the center of the square, you are planting a filler crop. जे क्रॉप शॉर्ट ड्युरेशन असतं, जे छोट्या हाईट मध्ये असतं, श्रब असतं, असे फिलर क्रॉप तुम्ही ह्या सिस्टीम मध्ये घेऊ शकता. ओके, therefore the number of plants in this system is double than the square system. कारण का मध्ये एक प्लांट आलं, प्रत्येक स्क्वेअरच्या मध्ये एक एक प्लांट आलं, तर ऑलमोस्ट नंबर ऑफ प्लांट्स इन दिस सिस्टीम आर double than the square system. Okay. The only problem in this system is it is difficult to carry out intercultural operations करता येते किंवा इझिली इंटरकल्चरल ऑपरेशन्स करता येत होते. बट इन क्विंकक्स और डायगोनल सिस्टम intercultural operations become little difficult because of the tree which is planted in the center. Still, in this situation also, you can do intercultural operations in two direction. हे असे incline जे आहेत. Okay, in these two directions you can do the intercultural operation. फक्त तुम्हाला थोडी जागा कमी भेटते ह्यांच्यामध्ये. Okay, but here also you can do intercultural operation in two directions. Okay, plus जे फिलर क्रॉप असतं तुमचं, फिलर क्रॉप you have to select such a crop which will be of short duration आणि ते मेन क्रॉप सोबत कॉम्पिटिशन नाही करायला पाहिजे. एक्झाम्पल मँगो. इन मँगो इफ यू आर डुईंग प्लांटेशन बाय स्क्वेअर सिस्टीम, 10x10 जर तुमचं डिस्टन्स असेल आणि तुम्ही आता ह्या वर्षी आंब्याची झाडं लावली, सो ऍटलीस्ट फर्स्ट 3-4 years द प्लांट इज स्टील ग्रोईंग. पहिले 3-4 वर्ष झाड उगत असतं, अजून पूर्ण त्याची ग्रोथ होत नाही, तेव्हा तुम्ही इनिशियल स्टेज मध्ये हे फिलर क्रॉप्स घेऊ शकता. मग जेव्हा एकदा प्लांट इज फुल्ली ग्रोन, इट स्टार्ट कमर्शियल इल्डिंग, इट स्टार्ट इल्डिंग कमर्शियली किंवा फुल इल्ड यायला लागते, फ्रुटिंग जास्त व्हायला लागतं, तेव्हा मग तुम्ही हे फिलर क्रॉप्स काढून टाकता. काढून टाकायची 4-5 वर्षानंतर एकदा आंब्याचं झाड पूर्ण ग्रो झालं की मधलं झाड जे आहे ते तुम्ही काढून टाकता. विच क्रॉप्स यू कॅन यूज? ऑल श्रब्स यू कॅन यूज इन दिस. ग्वावा, फाल्सा, प्लम, पपया, पीच, किनोमँडरिन म्हणजे सिट्रस. So all shrubs can be used as your filler crops. Okay, papaya is one of the best filler crops कारण का पपया 2-3 वर्षाच असतं झाड. बनाना एक तुम्ही घेऊ शकता. So it is good to have filler crops. Okay, then next one is your hexagonal or equilateral system. Hexagon, right? 6 त्याला साइड्स असतात. और इक्विलॅटरल सिस्टम. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? All sides are equal. All sides are equal. All sides are equal. Correct. So in this hexagonal system or equilateral triangle system, 6 plants are planted at the corner of the hexagon. Hexagon ला 6 कॉर्नर असतात, 6 corners.
6 trees are planted at the corner of the hexagon. तुम्हाला आधीचे सिस्टम्स कळाले का सगळे, डायगोनल, रेक्टँग्युलर आणि स्क्वेअर? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. ऑलराईट. मग हेक्सागॉन मध्ये तुमच्या 6 कॉर्नरच्या हेक्सागॉनला तुम्ही एक एक झाड लावलेलं असतं, प्लस यू प्लांट अ 7th ट्री इन द सेंटर ऑफ द हेक्सागॉन. हेक्सागॉनच्या सेंटरला पण एक 7वं झाड लावता, त्यामुळे ह्याला सेप्ट्यूल, 7, सेप्टा मीन्स 7, ओके, सेप्ट्यूल सिस्टीम पण ह्याला म्हणतात, की बिकॉज 7 प्लांट्स आर प्लांटेड. इट इज ऑल्सो नोन एज इक्विलॅटरल सिस्टम बिकॉज ऑल प्लांट्स आर प्लांटेड ॲट इक्वल डिस्टन्स. हे जे ट्रायंगल्स फॉर्म होतात हेक्सागॉन मध्ये, those triangles are equilateral triangles, means all plants are at equal distance from each other. Therefore this is known as hexagonal system, equilateral system or septual system of layout. Okay, ह्याच्यामध्ये तुम्हाला as compared to square system 15% more plants are accommodated in this system. 15% स्क्वेअर पेक्षा जास्त प्लांट्स ह्याच्यात अकोमोडेट होतात. डायगोनल मध्ये किती पर्सेंट अकोमोडेट होतात जास्त? हाऊ मेनी प्लांट्स आर मोर इन डायगोनल सिस्टम? क्विंकक सिस्टम किंवा डायगोनल सिस्टम मध्ये हाऊ मच प्लांट्स आर मोर ॲज कम्पेअर्ड टू स्क्वेअर सिस्टम? Double. 5. Doubles the square system. इथे डबल नंबर ऑफ प्लांट्स आर अकोमोडेटेड इन क्विंकक सिस्टम. इन हेक्सागोनल सिस्टम ओनली 15% मोर प्लांट्स आर अकोमोडेटेड. स्टील इथे जास्त झाडं आहेत. ओके, इन दिस केस इंटरकल्चरल ऑपरेशन्स कॅन बी डन इन 3 डायरेक्शन. अशी इन्क्लाइन 2 आहेत, ओके, आणि हॉरिझॉन्टल 1 आहे. तर 3 डायरेक्शन्स यू कॅन यूज फॉर इंटरकल्चरल ऑपरेशन असेल, किंवा हार्वेस्टिंगला जर तुम्हाला आतमध्ये ट्रक न्यायचा असेल, दिस कॅन बी डन इन 3 डायरेक्शन. ओके, area is not wasted, no land is utilized completely. Okay, however it is very difficult to use this system in practice. Okay, हे अपायचं असेल तुम्हाला जर ही लेआउट करायची असेल, this is a difficult method for your planting. This is not easy. स्क्वेअर सिस्टीम मध्ये सोपं आहे, 4 नुसतं रो आणि कॉलम्स तुमचे करायचे, ते इंटरसेक्ट होतात जिथे तिथे तुमचे स्क्वेअर सिस्टीम झाली. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफिकल्टी जाते. ओनली अ पर्सन हू नोज हाऊ टू डू दिस, अ स्किल्ड पर्सन हॅज टू डू दिस लेआउट. मग हे कुठे तुम्ही करू शकता? इन सिटीज और वेअर द लँड इज व्हेरी कॉस्टली. खूप जमीन महाग आहे, जमीन खूप फर्टाईल आहे. इट इज व्हेरी, द लँड इज ऑफ व्हेरी गुड क्वालिटी, फर्टाईल सॉइल इज देअर, गुड अमाउंट ऑफ इरिगेशन इज देअर. In such situations you can follow this hexagonal system of planting. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ते घेणं उपयुक्त राहतं. ओके, कल्टिवेशन 3 डायरेक्शन मध्ये तुम्ही घेऊ शकता. मोर इन्कम इज जनरेटेड, फुल युटिलायझेशन ऑफ लँड इज पॉसिबल. ओनली प्रॉब्लेम इज difficult to lay out, and then skilled person is required to lay this system. Next one is your triangular system. In this case isolateral triangle is there. Okay, म्हणजे 2 बाजू त्याचे सेम असतात. Now this system, तुम्ही टिपक्यांची रांगोळी कधी बघितली आहे का? टिपक्यांची रांगोळी आपण काढतो. Yes, ma'am. Yes, ma'am. बॉईजनी बघितली आहे का टिपक्यांची रांगोळी? Oh. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, टिपक्यांच्या रांगोळीमध्ये आपण काय करतो? आधी एक रो आपण रांगोळी ठेवून देतो डॉट्स, पण नेक्स्ट रो जी करतो आपण ती काय करतो? 2 डॉट्सच्या मध्ये टिपका देतो. करेक्ट. मग परत नेक्स्ट रो काय करतो? परत 2 डॉट्सच्या मध्ये. मग काय होतं ह्याच्यामध्ये? ऑल्टरनेट रो मध्ये तुम्ही प्लांटिंग करत असता. ओके, फर्स्ट रो तुमची नॉर्मल असते, सेकंड रो द प्लांट आर प्लांटेड इन बिटवीन द फर्स्ट 2 प्लांट्स. ह्या 2 झाडांच्या मधला जो पार्ट आहे सेंटरला, तिकडे हे झाड लावलं जातं टिपक्यांच्या रांगोळी सारखं. ओके, दिस इज नॉट
प्रॅक्टिस इट इज नॉट ऑफ मच इम्पॉर्टन्स. प्रॅक्टिकल ह्याला करणं शक्य नाहीये. लेस नंबर ऑफ प्लांट्स आर युज्ड अकोमोडेटेड देन द स्क्वेअर सिस्टीम. म्हणजे स्क्वेअर सिस्टीम पेक्षा कमी झाडं ह्याच्यात येतात. मग का हे सिस्टीम करायची? एक तर करायला अवघड आहे, झाडं कमी भेटतात, इंटरकल्चरल ऑपरेशन्स मध्ये ह्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो युजली दिस सिस्टम इज नॉट फॉलो. ओके. प्लांट्स आर नॉट प्लेस्ड ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम ऑल साइड्स. आयसोलॅटरल ट्रायंगल. चारी बाजूनी इक्वल डिस्टन्स नसतो, फक्त दोन, ह्या झाडांच्या दोन बाजूनी ह्याला इक्वल डिस्टन्स आहे, या झाडांना तो डिस्टन्स इक्वल नसतो. सो plant is not having equal distance from all sides. Okay. In this case, the only difference is that trees in alternate rows, example even rows, are planted in the middle of the two corners of the squares, while alternate rows planting is done at corners of the square. Okay. म्हणजे काय, तुम्ही जर असा स्क्वेअर बनवला, तर फर्स्ट रो जी आहे इट इज प्लांटेड ॲट द कॉर्नर ऑफ द स्क्वेअर. Alternate row or the even rows are planted in the middle of the two corners of the square. ह्या स्क्वेअरच्या दोन कॉर्नरच्या मधल्या पार्ट मध्ये तुम्ही हे झाड लावता. परत नेक्स्ट वाला तुम्ही यू प्लांट द ट्रीज ॲट द कॉर्नर ऑफ द स्क्वेअर. हे कळालं सगळ्यांना? ऑल्टरनेट रोज तुमचे कॉर्नर ऑफ द स्क्वेअर असतात आणि मधली जी रो असते इवन रो ही तुमची सेंटर ऑफ द स्क्वेअर असते. कळालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सगळ्यांना कळालं ट्रायंग्युलर सिस्टीम? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नाव सो हे लक्षात ठेवायचं, स्क्वेअर पेक्षा ट्रायंग्युलर सिस्टीम मध्ये कमी झाडं असतात. ओके. ह्याच्यामध्ये आयसोलॅटरल ट्रायंगल आहे. दिस इज नॉट युजली फॉलो. And the last system of planting is contour system or hill system or terracing system planting system. Okay. कुठे करणार हे? contour system hilly areas where the land is not flat or even land नाहीये, where it is undulated topography, uneven आहे, slope आहे, hilly area आहे, अशा ठिकाणी you follow this contour system or hill system or terracing system of planting, because in such situation there is more chance of soil erosion of soil, irrigation cannot be given properly. हिल मध्ये कसं असतं, तुम्हाला जेव्हा हिल असतो, माउंटन एरिया असतो, तिकडे काय होतं, पाणी खूप वेगाने खाली जातो, स्लोप असल्यामुळे वॉटर मूव्स डाऊनवर्ड व्हेरी फास्ट, लॉट ऑफ सॉइल इरोजन ऑकर. आता आपण महाराष्ट्राच्या फ्लड्स मध्ये वगैरे बघितलं करेल, खूप ठिकाणी लँडस्लाइड झालेले होते हिली एरियाज मध्ये. वाय दिस लँडस्लाइड ऑकर? बिकॉज द सॉइल water, the rainfall is so heavy that the water carries along with it the soil. आणि ह्या केसेस मध्ये तर अख्ख्याच्या अख्खे तुमचे काही काही गावं गेलेली आहेत. ह्यूज लँडस्लाइड्स ऑकर because of the velocity of the water, lot of heavy rainfall, erosion occurs, ते mountain weak structure होऊन जातो. So in such system, if you do contour system of planting, it is possible to prevent the soil erosion. You can cultivate the trees properly. मग ह्याच्यामध्ये काय होतं तुमचं, the main aim is to reduce land erosion and to conserve the soil. Okay. Example, cashew nut आपण काल बघितलं. Portuguese introduced cashew nuts in India to prevent soil erosion, to use it in hilly areas, to conserve the soil. Okay. So same thing. मग ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा लावता झाडं, तुम्ही इक्विडिस्टन्सला लावत नाही, तुम्ही झाडं कसे करता, you create contours. Contour means what? The points which are having the same slope or same level, ते points तुम्ही कनेक्ट करता. एक मिनिट. ह्या एक्झाम्पल, ह्या लेवलला ही जी झाडं लावलेली आहे ती एका लेवलचे त्यांना हाईट आहे. सो दिस बिकम्स द कंटूर लाईन अँड इन दॅट प्लेस यू प्लांट द ट्रीज. ओके. दिस इज कंटूरिंग. किंवा तुम्ही वर्टिकल सेक्शन जर बघितला तर तुम्ही असं त्याला लेवलिंग करून, छोटे छोटे डिस्टन्स वरती लेवलिंग करून तुम्ही त्याला प्लांटिंग करू शकता. whenever you are planting in contour system, हा जो फोटो दिलाय ना तशी झाडं नाही लावायची. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं. हा ब्लॅक अँड व्हाईट जो फोटो आहे कंटूरचा, ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? इज दिस करेक्ट वे ऑफ प्लांटिंग द ट्रीज?
लेफ्ट साइडचा जो फोटो आहे ना कंटूरचा, मी झाडं कशी लावली आहेत ते नीट बघायची आणि ही बरोबर वे आहे का. हॅलो मॅम, हा काही ट्री स्मॉल आहे मध्येच. स्मॉल नाही, लेआउट मध्ये सांग मला, साईज ऑफ ट्री नाही, लेआउट जशी लावली आहेत झाडं ती बरोबर आहेत का. डिस्टन्स मेंटेन नाहीये. हो मॅम. पण त्याची गरज नाही. आपण काय म्हणतो कंटुरिंग मध्ये इथं आहे ना, द ट्रीज मे नॉट बी सेट ॲट इक्वी डिस्टन्स. हिली एरियामध्ये तुम्ही किती पण अंतरावरती झाडं लावू शकता, कशी पण तुम्ही इथं झाडं लावू शकता ह्या कंटूर सिस्टीम मध्ये. मेन एम काय आहे तुमचा कंटूर सिस्टीमचा, टू प्रिव्हेंट लँड इरोजन, टू कन्झर्व सॉइल. मग सॉइल इरोजनच्या दृष्टीने ही झाडं बरोबर लावली आहेत का मी, किंवा मग हा सेकंड येस मॅम. हे बरोबर आहे. ओके, मग हा ग्रीन कलरची जी झाडं लावली आहेत तो बरोबर आहे का लेफ्ट साइड बरोबर आहे. हे ग्रीन लेफ्ट कलर साइड बरोबर आहे. लेफ्ट साइड बरोबर आहे. लेफ्ट साइड ग्रीन बरोबर आहे चुकीचं आहे. हो, आणि राईट साइड चुकीचं येते. राईट साइड चुकीचं आहे. ओके, टिपक्याची रांगोळी मॅम राईट साईडचे प्रिव्हेन्शन साठी लावले आहेत का सॉइल इरोजनचे. सगळे तिन्ही टाईप आहेत ना सॉइल इरोजनच्या प्रिव्हेन्शन साठीच आहेत, पण ह्याच्यातली एकच मेथड करेक्ट आहे आणि एक रॉंग आहे. ठीक आहे, बरं ठीक आहे, मी सांगते. आपण टिपक्याची रांगोळी बघितली मग अशी, बरोबर. टिपक्याच्या रांगोळीमध्ये काय आहे, हे दोन, ही जी रो असते दोन झाडाच्या मध्ये आपण एक झाड लावतो. मग अशी जर तुम्ही झाडं लावली, एक्झाम्पल बघा, जर हा हिली एरिया आहे, जर मी अशी झाडं लावली तर पाणी जे येत आहे, करेक्ट, हा एरो आहे बरोबर, वरतून पाऊस पडला, पाणी जे येतं या दोन झाडाच्या मधून पाणी खाली येणार, पण परत त्याला खाली मध्ये काय भेटणार, अजून एक झाड भेटणार. सो वॉटर विल स्टॉप और फ्लो ऑफ द वॉटर विल बी रेड्युस्ड. परत इथून पाणी बाहेर यायला लागलं, वळून जर इकडे आलं, परत इकडे फ्लो ऑफ वॉटर विल बी रेड्युस्ड. युजली आयडियली हा राईट साइड बरोबर आहे. इकडे जर तुम्ही बघितलं, दोन झाडाच्या मध्ये एक झाड, दोन झाडाच्या मध्ये एक झाड, बरोबर, टिपक्याच्या रांगोळी सारखं हे केलेलं आहे. लेफ्ट साइड जी आहे ना, एका खाली एक झाडं लावली आहेत, ह्याच्यात जर मी पाणी सोडलं वरतून, जोरात पाऊस पडला, ह्याच्यात जर जोरात पाऊस पडला, सरळ वरतून खाली पाणी इझिली येणार. तुम्हाला इथे पाण्याचा फ्लो स्टॉप करण्यासाठी इकडे प्रॉब्लेम आहे. तुम्ही एका लाईन मध्ये एक नाही लावायची. जेव्हा तुम्ही कंटुरिंग करता, वरच्या लाईनच्या झाडांच्या मध्ये तुमचं दुसऱ्या खालच्या लाईनचं झाड यायला पाहिजे. इथं मोस्टली ते तसं फॉलो केलेलं आहे. ग्रीन पिक्चर मध्ये बघा, रोज दिसत आहेत का तुम्हाला, हेक्झागॉन टाइप स्ट्रक्चर दिसत आहे तिथे, ट्रायंगल सिस्टम्स दिसत आहे तिथे, दोन झाडाच्या मध्ये, दोन झाडाच्या मध्ये. मग ह्याच्यामध्ये तुम्ही वॉटरचा फ्लो जो होतो, मेन एम जर तुमचा सॉइल इरोजन प्रिव्हेंट करायचा असेल तर असं तुम्हाला करायला झाडं लावावी लागतात. इथे तुम्ही रो सिस्टम फॉलो करायची नाही, वरतून सगळे एका रो मध्ये तुम्ही इथे फॉलो करायची नाही. तुम्हाला इथे ती हेक्झागॉन ट्रायंग्युलर सिस्टम टाइप तुम्ही इथे झाडं लावली पाहिजे. समजलं आता हे सगळ्यांना. येस मॅम. Okay, so main purpose is to minimize the land erosion, soil erosion. So to make the slope fit for growing fruits and plantation trees, trees will not be at equidistance. त्यांचा डिस्टन्स एकमेकाचा सेम असेल याची ही कंपल्सरी नाहीये. तर किती पण डिस्टन्सला तुम्ही लावू शकता. तुम्हाला असं वाटतं की ह्या land is leveled. In this case, what you are doing is the points which are of similar slope, you are connecting them. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त झाडं लावता येत नाहीत, कमी झाडं, जसं तो स्लोप आहे त्याप्रमाणे तुम्ही ती झाडं लावता. हिल एरियामध्ये तुम्ही थोडंसं शॉर्ट टेरेस करून तुम्ही ह्याच्यामध्ये झाडं लावू शकता. आणि टेरेस मध्ये तुम्ही काय करता, इन टेरेसिंग यू मेक अ फ्लॅट
एरिया तुम्ही जर टेरेसिंग राईस मध्ये वगैरे केलं जातं, राईस मध्ये हिली एरियाज मध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही पॅचेस ऑफ लँड इज डन. ओके, पॅचेस ऑफ लँड इज मेड फ्लॅट. हे तुमचं टेरेसिंग झालं, राईस टेरेसिंग. मग इथं हा जर तुम्ही लँड बघितला, फ्लॅट एरिया आहे आणि इथं तुम्ही भरपूर सारी झाडं लावू शकता. हे तुम्हाला दिस इज टेरेसिंग. कळलं? हे टेरेसिंग आहे. आणि नुसतं जर कंटूर प्लांटिंग बघितलं तर त्याला आपण असं फ्लॅट एरिया करत नाही. त्याला जास्त तुम्ही फ्लॅट एरिया करत नाही. त्याच्यामध्ये फक्त जे जे पॉइंट तुमचे आहेत सेम डिस्टन्सला त्याला तुम्ही कनेक्ट करून ती झाडं लावून टाकता. ओके, हे असं. ह्याच्यात तुम्ही जास्त काही फ्लॅटिंग केलेलं नाहीये. ओके, सी दिस इज अ करेक्ट कंटूर. मी हे पिक्चर टाकेल त्याच्यामध्ये. हे बरोबर आहे. बघितलं, दोन झाडाच्या मध्ये यू आर प्रिव्हेंटिंग द सॉइल इरोजन. ओके, आता समजलं फरक कंटूर आणि टेरेसिंग मध्ये? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सी दिस इज कंटुरिंग. ओके, हे बघा, हे कंटूर लाईन्स आहेत. ह्याच्यात तुम्ही फ्लॅट लाईन केलेली नाही. मग ही जी कंटूर लाईन आहेत ना, इकडे तुम्ही झाडं लावू शकता. एक लाईन, हे एका लेवलची आहेत, दुसऱ्या लेवलची आहेत, तिसऱ्या लेवलची, असं तुम्ही कंटूर लाईन्स करू शकता. आणि टेरेस मध्ये काय करता तुम्ही, फ्लॅट एरिया करून टाकता, जिथं तुम्हाला असे ग्रासेस किंवा राईस क्रॉप्स वगैरे तुम्हाला घेता येतात फ्लॅट एरिया करून. आपल्या फ्रूट क्रॉपला ह्याची गरज नसते. ओके, सो this was your contour system of planting, mainly done in hilly areas, undulated topography to prevent soil erosion. Plants may not be at equidistance. हे लक्षात ठेवायचं. Is anybody having any question? No, ma'am. आपण सिलेक्शन ऑफ साईट बघितलेला आहे. आपण फेन्सिंग आणि विंड ब्रेक बघितलेले आहेत. ओके, फेन्सिंग आपण का करतो, कुठली झाडं वापरू शकतो, करोंदा, बेर, then babul, plants which have thorns. Wind breaks, tall plants, okay, which will not compete with your main fruit crops, which will prevent the wind, hot wind or cold wind entering into your orchard. फ्लावर ड्रॉप रेड्यूस करतात, फ्रूट ड्रॉप रेड्यूस करतात. हे सगळं विंड ब्रेकचं काम आहे. ओके, अँड वी हॅव ऑल्सो स्टडीड 6 डिफरंट प्लांटिंग सिस्टम्स, 6 different layout system, planting systems of horticultural crops. कुठले कुठले 6 आहेत? कुठले 6 प्लांटिंग सिस्टम्स आहेत आपण आता बघितले ना? Square system, Square, rectangular, Rectangular, ओके, चौकोन पासून चालू करायचा. स्क्वेअर, रेक्टँग्युलर, ट्रायंग्युलर, डायगोनल, hexagon. triangular, diagonal, quincunx diagonal. Chapter number 1, we have completed branches of horticulture. We have completed classification of fruit and vegetable crops. We have completed selection of site, fencing, windbreak, layout and planting of horticultural crops. उद्या फक्त आपण हा क्लायमेट झोन्स ऑफ महाराष्ट्र आणि इंडिया घेऊयात लेक्चर मध्ये. So this topic will also be covered. Okay, so this is fundamentals of horticulture. तुमचं प्रोपोगेशन मेथड्स हे 2 झाले की आपला मेजर फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चरचा पार्ट आपला कव्हर होऊन जातो. ओके, देन विल स्टार्ट इनटू इंडिव्हिज्युअल कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ फ्रूट क्रॉप्स. ओके, ग्रुपमध्ये क्लासवर्क मध्ये तुमचा सिलेबस टाकलेला आहे. फर्स्ट लेक्चर, ब्रांचेस अँड इम्पॉर्टन्स अँड स्कोप ऑफ हॉर्टिकल्चर, पीडीएफ, पीपीटीची पीडीएफ टाकलेली आहे. नोट्स ह्याच्यात या चॅप्टरचे टाकलेले आहेत. देर आर शॉर्ट 3 videos which are easy, whatever is there in the theory part, same videos are here for 5 minutes, short duration चे videos सगळ्यांनी बघा ते. आणि फायनली क्विज दिलेला आहे तुमचा. क्विज सगळ्यांनी सॉल्व केला का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so Yes, today ma'am. today I will share quiz on today's lecture. आपलं क्लासिफिकेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स होतं ना, फ्रूट व्हेजिटेबल वगैरे जे पण आहे क्लासिफिकेशन,
त्या बेसिसवरती मी आज क्विज शेअर करते. उद्यापर्यंत किंवा आता थोड्या वेळात त्याचे नोट्स पण अपलोड करून टाकते. नोट्स फॉर दिस लेआउट, ऑर्चर्ड लेआउट, ह्याचा पण क्विज, दोन्ही क्विज तुमच्याशी शेअर केले जातील. ते तुम्ही पुढच्या वीक पर्यंत सॉल्व्ह करायचे आहेत. आपलं पुढचं लेक्चर कधी असणार आहे? थर्सडेला. ओके, नेक्स्ट थर्सडे वी विल हॅव आवर रेग्युलर लेक्चर ॲज पर द टाइम टेबल. टिल दॅट टाइम यू हॅव टू कम्प्लीट युअर क्विजेस. ओके, अजून एक गोष्ट पटकन मी सांगते, सो दॅट यू गेट इनफ टाइम फॉर कम्प्लिशन. वी विल हॅव असाइनमेंट तुमची प्रॅक्टिकलमध्ये. आपल्याला प्रॅक्टिकल पण तुमचं स्टार्ट करायचं आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ डिफरंट फ्रूट अँड व्हेजिटेबल क्रॉप्स, आयडेंटिफिकेशन ऑफ डिफरंट ऑर्नामेंटल अँड फ्लावर क्रॉप्स. ओके, ह्याची मी प्रॅक्टिकलची जी एक्सरसाइज आहे ती तुमच्या सोबत शेअर करेल. एक्सरसाइज नंबर, I will put this exercise in the group. ओके, ती एक्सरसाइज बघायची. क्रॉप नेम दिलेला आहे, बॉटनिकल नेम इज गिवन, मँगो मँजिफेरा इंडिका, फॅमिली इज गिवन. ओके, अँड स्पेसिंग इज गिवन. ओके, हे बाकीचे पण तुम्हाला आहेत, बट आय वॉन्ट यू टू क्रिएट PPT फॉर सच ऑल दिस क्रॉप्स. तुमची स्ट्रेंथ 80 स्टुडंट्स आहेत, करेक्ट? 80 स्टुडंट्स आहेत Yes, ma'am. तुमच्या क्लासमध्ये. तर तुम्हाला फर्स्ट रोल नंबर 1 टू रोल नंबर 25, 1 ते 25 रजिस्ट्रेशन नंबर, विल डू PPT ऑन फ्रूट क्रॉप्स. ओके, हे जे फ्रूट क्रॉप्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला PPT करायची आहे. कशी करायची मी ते सांगते. रोल नंबर 26 टू रोल नंबर 50 तुम्हाला व्हेजिटेबल क्रॉप्स, इथे बॉटनिकल नेम, फॅमिली सगळ्यांची दिलेली आहे, स्पेसिंग दिलेला आहे तुम्हाला ह्याच्यावरती, आणि व्हरायटीज पण तुम्ही टाकायचे PPT मध्ये. त्याच्यावरती तुम्हाला असाइनमेंट करायची आहे. रोल नंबर 26 टू 50 व्हेजिटेबल क्रॉप्स, अँड रोल नंबर 51 टू रोल नंबर 80. Okay, you will do your flower crops. Okay, हे तुम्ही मी ग्रुप मध्ये टाकून देईल. असाइनमेंट क्रिएट करेल, कसं बनवायचं ते मी एकदा दाखवून देते. हे आयडेंटिफिकेशन आहे. ह्याच्यातली चांगली वाली बघा, पण एनिवे लेट मी शो यू द गुड वन. तुम्हाला जसं क्रिएटिव्ह होता येईल तुम्ही तसं क्रिएटिव्ह राहा, बट आय वॉन्ट यू टू इन्क्लूड द एंटायर पिक्चर ऑफ द एंटायर प्लांट. पूर्ण झाडाचं प्लांट यायला पाहिजे, लीव्स यायला पाहिजेत, एंटायर प्लांट, लीव्स, फ्लावर्स आणि फ्रुट्स हे त्या झाडाचे, प्रत्येक झाडाचे तुमचे यायला पाहिजे. एक्झाम्पल, तुमचं मँगो आहे, हे बेर आहे, बेरचे लीव्स, बेरचे फ्लावर्स अँड बेरचे फ्रुट्स. ओके, लाईक दिस यू हॅव टू क्रिएट PPT फॉर ईच क्रॉप. मग तुम्हाला दिल्याप्रमाणे फ्रूट क्रॉप्स रोल नंबर 1 टू रोल नंबर 25, 26 टू 50 व्हेजिटेबल क्रॉप्स, 50 टू 80 फ्लावर क्रॉप्स. तुमचे हे चारही पिक्चर्स ह्याच्यामध्ये यायला पाहिजेत. ओके, एंटायर प्लांट जेणेकरून तुम्हाला त्याची हाईट कळली पाहिजे की हे श्रब आहे, ट्री आहे, त्याचे फ्लावर्स कसे असतात, त्याचे लीफ कसे असतात आणि त्याचे फ्रुट्स हे कसे असतात हे तुम्हाला यायला पाहिजे. समजलं? आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही इन्क्लूड करणार तुमचे बॉटनिकल नेम. You will include your botanical name, you will include the family, you will include the common name. कधी कधी एक्झाम्पल सपोटा, सपोटाला चिक्कू म्हणतात, राईट?
बेर, बोर किंवा कस्टर्ड ऍपल, सीताफळ, कॉमन नेम पण तुम्हाला हे यायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये एंटायर प्लांट, लीव्ह, फ्लावर, फ्रुट्स, ज्यांचं व्हेजिटेबल आहे त्यांनी हे असं व्हेजिटेबलचं करायला पाहिजे. तुम्ही ह्याच्यामध्ये वाटलं असं एवढे 3 टाकले तरी चालतील, अदरवाइज इट विल बिकम टू क्राउडेड. मेक शुअर यू यूज गुड क्वालिटी पिक्चर्स, मेक शुअर यू यूज करेक्ट बॉटनिकल नेम. बॉटनिकल नेम तुमचं करेक्ट असलं पाहिजे, कुठले स्पेलिंग मिस्टेक्स करू नका ह्याच्यामध्ये. पिक्चर्स क्लिअर असले पाहिजे, डिस्टॉर्टेड पिक्चर, ओढून ताणून ज्याच्यात फ्लावर्स नीट कळत नाही किंवा मिसशेप पिक्चर्स हे वापरायचे नाहीत. चांगले पिक्चर्सच वापरायचे. एक्झाम्पल हे कॅबेज ह्यानी ओढून ताणून केलेलं आहे. तर सो मेक शुअर यू यूज गुड क्वालिटी पिक्चर्स, मेक प्रॉपर अरेंजमेंट, राईट करेक्ट बॉटनिकल नेम, फॅमिली अँड कॉमन नेम. हे तुमची असाइनमेंट असणार आहे. दिस असाइनमेंट शुड बी कम्प्लिटेड बाय द एंड ऑफ दिस मंथ. 1 सप्टेंबरला ही असाइनमेंट तुम्हाला सबमिट करायची आहे. कळालं का सगळ्यांना? आता फ्लावर क्रॉप्स मध्ये काय होणार? फ्रुट्स येत नाहीत. फ्लावर क्रॉप्स मध्ये तुमचे फक्त फ्लावर झाड येईल. प्लांट, मेक शुअर यू यूज एंटायर प्लांट. एक्झाम्पल हिअर लीफ अँड हाऊ द फ्लावर लुक्स. ओके, अशी तुम्हाला ही फ्लावर क्रॉपची पीपीटी करायची. ह्याच्यामध्ये फ्रुट्स येत नाहीत. यू कॅन यूज डिफरंट लेआउट. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ह्याच्यात क्रिएटिव्ह होऊ शकता. फक्त नावं टाकताना मेक शुअर द नेम्स आर रीडेबल. कधी कधी काय होतं, ह्याच्यावरती तुम्ही दुसऱ्या कलरने कुठलं तरी नाव टाकता की ते पिक्चरच्या वरती रीड होता येत नाही, अवघड जातं बघायला. तर तसं करू नका. इट शुड बी विजिबल प्रॉपरली. यू हॅव टू रीड दोज नेम्स. तो तुम्हालाच ते वाचायचे आहे, त्यामुळे प्रॉपर तुम्ही सबमिट करा. आणि जे चांगले चांगले असतील ते असं आपण सगळ्या क्लास सोबत शेअर करतो. So this becomes our first exercise, identification. How the fruit crops looks, how is the fruit, how are the leaves. मग हे एक्झामला आपण एक्झाम जेव्हा कंडक्ट करतो तेव्हा मी तुमच्याच पीपीटी मधले जे शेअर केलेले पीपीटी असतील त्याच्यातलं मी फुल ठेवू शकते. एक्झाम्पल, आय कॅन यूज दिस लीफ ऑफ मेरीगोल्ड अँड इन practical exam I will ask identify the plant, write its botanical name or write its family. हे तुम्हाला विचारलं जातं. म्हणून तुम्हाला त्याचे लीव्स, फ्लावर्स आणि झाड कसं दिसतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. समजलं एक्सरसाइज सगळ्यांना? Yes, ma'am. Okay, anybody having any question? So from yesterday you don't have any questions, right? सगळं क्लिअर आहे कालपासून जे आपण शिकलो ते? Yes, ma'am. Okay, I will upload all the notes, PPTs, quizzes. If while studying again or while solving the quiz, if you face any problem or question, काही कळालं नसेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही विचारू शकता. अटेंडन्स इज कंपल्सरी. सगळ्यांना सांगून ठेवा. तुमचे जर फ्रेंड्स कोण राहिले असतील तर त्यांना पण सांगा. एव्हरी लेक्चर अटेंडन्स इज गेटिंग मार्क ऑटोमॅटिकली. इथे खाली जे दिसतंय ट्रॅकिंग ऑफ अटेंडन्स तुमची मार्क केली जाते. If your attendance is less than 80%, you will not be allowed to sit for midterm examination. So make sure you attend all the lectures. Videos तुम्हाला जे पाठवलेले होते, एक व्हिडिओ मी फक्त ग्रुप वरती टाकला आहे. बाकीचे सगळे व्हिडिओ तुमच्या क्लासमध्ये पहिल्या चॅप्टरच्या अंडर जे जे व्हिडिओज आहेत ते आपण टाकलेले आहेत. So you click on that, it will open in the YouTube and then you can watch it. ओके, हे घरी बघायचे, आता बघायची गरज नाही. युट्यूब वरती जाऊ शकता किंवा तिथं लिंक मध्ये क्रिएट करून हे तुम्ही रिवाइज करू शकता. इम्पॉर्टंट स्कोप अँड ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर. ओके, so if you don't have any questions then we can end our today's lecture. Tomorrow again I think we have lecture at 11 o'clock. 11 वाजता आहे. As per the timetable, a link will be shared with you at least 5 minutes before joining. Make sure you join within 5 minutes. Okay, all right, you can leave the class. Hello ma'am. हाँ बोल तन्मय. मॅम, जो आता पीपीटी बनवायचा आहे तो पूर्ण ग्रुपने मिळून एक पीपीटी बनवायचा आहे. प्रत्येकाने पीपीटी तयार करायची. प्रत्येकाने पीपीटी बनवायचा आहे. स्वतः प्रत्येकाने पीपीटी बनवायचा आहे. तुम्हाला जो टॉपिक दिला आहे ना
तो टॉपिक तुम्हाला मी एक मिनिट शेअर केली का स्क्रीन शेअरिंग चालू आहे का? एक मिनिट. नाही मॅम. No, ma'am. एकच मिनिट. आमचा हॉर्टिकल्चरचा कोर्सचा मी दाखवते. ऑल 122 स्टुडंट्स हॅव सबमिटेड. ओके, आणि खूप छान छान पीपीटीज करतात आणि हे पीपीटी करताना तुम्हालाच मग ते प्लांट्स इझिली आयडेंटिफाय करता येतात. सो दिस इज फॉर युअर बेनिफिट इटसेल्फ. हे 19 स्टुडंट्स डिप्लोमाचे आहेत, त्यांचा दुसरा ग्रुप आहे, ते ह्याच्यात नाही आहेत. दिस आर आवर 120 स्टुडंट्स फ्रॉम आवर ऍग्रिकल्चर. ओके, हे सगळ्यांचे बघा इंडिव्हिज्युअल त्यांचे पीपीटीज आहेत अँड युअर पीपीटीज विल बी ग्रेडेड. लगेच तुम्हाला त्याचे ग्रेड्स मिळतात. तुम्हाला त्याचे काही मिस्टेक्स असतील, एक्झाम्पल कल्पनामध्ये खूप स्पेलिंग मिस्टेक्स होते बॉटनिकल नेम मध्ये, किंवा पिक्चर्स वर नॉट क्लिअर, एक्झाम्पल पिक्चर्स नॉट क्लिअर वाला दाखवते. तर असं करू नका. हे प्रत्येक तुमची पीपीटी मी शेअर बघत असते, चेक होते आणि तुम्हाला त्याचे 10 पैकी मार्क्स मिळतात. आउट ऑफ 10 यू विल गेट द मार्क्स. प्लीज डू नॉट कॉपी फ्रॉम इच अदर. तुमच्या पीपीटीत एकमेकांच्या तुम्ही कॉपी करू नका, त्याचे मार्क्स तुमचे कट होणार. ओके, हे बघा हे पिक्चर्स असे अनक्लिअर पिक्चर्स नाही वापरायचे, ब्लर इमेजेस. हिनी कुठून तरी हे कॉपी केलेलं आहे. हे आहे ना, तिला म्हणून मी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायला लावला. दिस हॅज बीन कॉपीड फ्रॉम समवेअर. कुणाची तरी पीपीटी तिने परत कॉपी केलेली आहे, त्यामुळे हे ब्लर इमेजेस आहेत. तर डू नॉट कॉपी. तुम्ही कॉपी केलं की लगेच पकडलं जातात, कारण का दुसऱ्याची पीपीटी आणि तुमची पीपीटी सेम असू शकत नाही, ते लगेच तुमचं समजून येतं. एक्झाम्पल, कॉन्टॅक्ट मी, यू हॅव कॉपीड दिस असाइनमेंट फ्रॉम समवन एल्स. मेक शुअर यू डू नॉट कॉपी. 1 महिना वेळ आहे, कॉपी केलं तर सरळ मी कमी मार्क्स देऊन टाकणार, 6 मार्क पडले त्याला. म्हणजे ही सेम त्यांनी कुणाची तरी उचलून कॉपी केलेली आहे स्लाइड्स. ओके, मेक सी स्पेलिंग मिस्टेक्स आर देअर, कॉपी केलेली आहे. सो डू नॉट डू दिस, डू युअर ओन वर्क. ओके, आणि सगळेजण आणि इझी एक्सरसाइज आहे, इंटरेस्टिंग आहे, आणि ह्याच्याने तुम्हाला पण युजफुल राहणार आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, एनीबडी हॅव्हिंग एनी क्वेश्चन? मिनिमम किती प्लांट्स हवे त्या पीपीटी मध्ये? मिनिमम किती प्लांट्स हवे तुम्हाला? हे जे प्लांट्स दिलेले आहेत एक्सरसाइज मध्ये, हे सगळे प्लांट्स हवेत. फ्रूट क्रॉप्स वाल्यांनी मँगो, बनाना, ग्रेप, सपोटा, ग्वावा, पपया, मॅन्डरिन, स्वीट ऑरेंज, ऍसिड लाईम, बेर. फ्रूट क्रॉप वाल्यांनी हे सगळे क्रॉप्स करायचे. व्हेजिटेबल वाल्यांनी टोमॅटो, चिली, ब्रिंजल, अनियन, कॉलीफ्लॉवर, हे सगळे जे तुमच्या एक्सरसाइज मध्ये दिले आहेत ना, ते सगळे क्रॉप्स तुमचे झाले पाहिजेत. आणि फ्लावर वाल्यांचे हे जेवढे 10-15 क्रॉप्स आहेत ते, ह्या एक्सरसाइज मध्ये जे क्रॉप्स दिले फक्त तेच क्रॉप्स करायचे. ओके, दुसरे कुठलेही करू नका. तुमच्या मनाला येईल तसे क्रॉप्स करू नका. फक्त एक्सरसाइज मध्ये जे आहेत तेच क्रॉप्स तुम्हाला करायचे आहेत. अजून क्वेश्चन कुणाला? जर प्रॉब्लेम वाटला, तुम्हाला समजलं नाही, परत काही क्वेश्चन असेल नेक्स्ट लेक्चर मध्ये विचारू शकता. परत नेक्स्ट आठवड्यात, नेक्स्ट वीक यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाइम, बट डू नॉट डू रॉंग असाइनमेंट. प्रॉब्लेम असेल, क्वेरी असेल, क्वेश्चन असेल, आधी विचारा मगच करा. ओके, क्लिअर सगळे? Yes, ma'am. Okay, so tomorrow we will have lecture at 11 o'clock. Okay. Yes, ma'am.